तुमचे आपलेच सगळ्यांचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनगणना घेत आहेत. कशासाठी घेत आहेत की भारतामध्ये कोणत्या जाती किती राहतात, कोणते धर्म किती राहतात, त्यांची आर्थिक प्रगती किती झाली, त्यांची नोकरीला किती लागलेत, त्यांचे बेरोजगार किती आहेत, त्यांच्या घराला स्लॅब किती आहेत, रिकामे छपरं किती आहेत, त्याच्या गरिबी किती आहे, शिकलेले किती आहेत, अडाणी किती आहेत, या सगळ्या जातीचा त्यांचा आर्थिक सामाजिक राजकीय किती आमदार झालेत, किती खासदार झालेत त्या समाजामध्ये, हा सगळा इम्पेरिकल डाटा केंद्र सरकार प्रत्येक समाजाचा गोळा करणार आहे. आणि मग आम्ही वेड्यासारखं आमच्या समाजाचा मुख, आमची एवढी जनगणना आणि उद्या येणाऱ्या सगळ्या सोयी सवलती ते आकडे बघून आपल्या समाजाची किती प्रगती झाली हे बघून त्या ठिकाणी उद्या केंद्र सरकार राज्य सरकार त्या समाजाला सोयी सुविधा देणार आहे. आणि मग त्यावेळेस मात्र आम्ही जर आमचा आकडा लिहिला नाही, आम्ही जर तिथं आमच्या कॉलममध्ये हिंदू लिहून मोकळं झालो तर मग उद्या आम्हाला काहीच मिळणार नाही. कारण मी एकदा कलेक्टर ऑफिसला गेलो होतो, एक उदाहरण सांगतो थांबतो. कलेक्टर ऑफिसला गेलो, एका गावामध्ये 100% गाव लिंगायताचं आणि तिथं स्मशानभूमीला जागा देत नव्हते. मी कलेक्टर साहेबाला म्हणलं, साहेब आमचं सगळे 100% गाव आहे आणि आमचे सगळे आमच्यामध्ये दफन करतात, दहन करत नाहीत, मग आम्हाला त्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा द्या. ते म्हणले, अविनाश या ठिकाणी तुमच्या सगळ्याची नोंद त्या गावची कोणीच सगळे हिंदू म्हणून नोंद आहे आणि हिंदूमध्ये जाळण्याची पद्धत आहे, पुरण्याची पद्धत नाही. मला माहित आहे की तिथं लिंगायत राहतात पण माझ्या रेकॉर्डला नाहीये, मी तुम्हाला 1 गुंठा पण जागा देऊ शकत नाही. बरोबर आहे. दुसरं एक उदाहरण देतो. परवा मुंबईला आपण मोर्चा नेला. आपल्या मोर्चामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जाहीर केलं. त्या महामंडळामध्ये अनेक नंतर बाकीच्या जातींना सुद्धा जाहीर केलं. मी त्या जातींची नावं घेत नाहीत. ज्या समाजाचे महाराष्ट्रात 2 लाख समाज आहेत, 3 लाख समाज आहे, त्या समाजाला सुद्धा आर्थिक महामंडळ मिळालं आणि त्यांनाही 50 कोटी रुपये मिळाले आणि आपल्यालाही 50 कोटी रुपयेच मिळाले. मग मी अनेक अधिकाऱ्यांना मंत्रालयातलं म्हणलं, ते समाज तर 2 लाख आहे त्याला 50 कोटी दिले ना, आणि 1 कोटी समाज आहे महाराष्ट्रात, आम्हालाही 50 कोटी दिल्या. आम्हाला 50 रुपये मिळणार एका माणसाला जर 50 कोटी म्हणलं तर ते काय म्हणले, तुमची इथं ऑन रेकॉर्ड ब्रिटिश काळातल्या नोंदीप्रमाणेच आपण तुम्हाला पैसे दिले. त्यांची नोंद तेवढीच आहे, तुमची नोंद तेवढीच आहे, बजेट जास्त देता येत नाही. मी म्हणलो, ह्या समाजाला तुम्ही 5,000 कोटी दिले, ह्या समाजाला महामंडळाला 1,000 कोटी दिले. ते म्हणले त्यांची नोंद आहे, नाही त्यांची नोंद आहे. उद्या हे सगळ्या अडचणी उद्या तुमच्या आमच्या भविष्यातल्या पिढीला येणार आहेत. बाकीचे समाज सवलती घेताना दिसतील आणि आम्ही मात्र येड्यावाने आपला हिंदू धर्माचा झेंडा फिरत बसू. कोण नाकारलं हिंदू संस्कृतीला? विनाकारण आम्हाला वेगळं हुलन बनू नका. जैन लोकांना तुम्ही काय सांगत नाही हिंदू लिहा म्हणून? अमित शहाना सांगा ना, जाहीर करा तिथून केंद्रीय गृहमंत्री म्हणून सगळ्या जैन समाजाने हिंदू लिहा म्हणून. का नाही अमित शहा स्वतःच्या समाजाला जैन लिहा म्हणून? का रामदास आठवले सांगत नाहीत की बौद्ध धर्म लिहू नका, हिंदू लिहा म्हणून सांगून? का शीख समाजाचा एखादा मंत्री येऊन उठून बीजेपी सरकारमधला म्हणत नाही हिंदू लिहा, शीख लिहू नका म्हणून? बघा बरं, आम्हालाच ज्ञान शिकवायला तुम्ही सगळ्यांना सांगतात. प्रत्येक समाज आपला आपला त्या ठिकाणी आकडा लिहिणार आहे आणि आम्ही मात्र आमचा समाज बुडवायचा, आमचा धर्म बुडवायचा. आणि धर्म बुडवायला कोण निघाले? आमचा कोण निघाले? ज्यांच्या खांद्यावर आम्ही धर्माची धुरा दिली. निजू नका, जागा जागा स्वधर्माने वागा. आता या पंचायतीला आम्हाला सांगायची वेळ आली, आम्हाला सांगायची वेळ आली स्वधर्माने वागा. कारण हे 5 जगद्गुरू आणि त्यांची सगळी टीम धर्म बुडवायला निघालेत. हे शिवाचार्य जबाबदारीने बोलतोय, व्हिडिओच्या समोर बोलतोय की हे सगळे शिवाचार्य पंचाचार्य लिंगायत धर्म बुडवायला निघालेत. त्यांनी वीरशैव म्हणतात, ते वीरशैव सुद्धा बुडवायला निघालेत. त्यांनी त्या ठिकाणी वीरशैवाचे राहिले नाहीत, लिंगायताचे राहिले नाहीत. आता ते म्हणतात की हिंदू लिहा, म्हणजे आपला धर्म बुडवायला ते निघालेत. म्हणून आता धर्म वाचवण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी, महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज संघटनांची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे की बसवांनी दिलेला धर्म, सगळ्या शरणांनी दिलेला धर्म तुम्हाला आम्हाला वाचवायचा आहे. ज्या महात्मा बसवांनी धर्म टिकवण्यासाठी देशाचं बिजल राजाचं, दक्षिण भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याचं महामंत्रीपद त्या टोप खालून त्या बिजलासमोर ठेवला की मी माझा धर्म सोडणार नाही, तुझा टोप घे, तुझी नोकरी घे, पण मी धर्म सोडणार नाही म्हणून त्यांनी त्याग केला. हजारो शरणांनी मरण पत्कारलं, हात ठिकाणी तोडून ठार मारले गेले, पण त्यांनी धर्म नाही सोडला, गळ्यातला लिंग काढलं नाही. एवढा कठोर धर्म, सगळ्या शरणांनी वाचवलेला धर्म. आमचे काही भाजपचे लोक तिकटासाठी धर्म बुडवायला निघाले. तिकटासाठी आमदारकीचं तिकीट, जिल्हा परिषदचं तिकीट द्या, आम्हाला तिकीट दिलं की आम्ही हिंदू म्हणून सांगायला खाली. तिकटासाठी? अरे तुमच्या जिंदगीवर जे जे राजकीय पक्षातले कार्यकर्ते तिकटासाठी, पदासाठी धर्म बुडवायला निघालेत. या धर्म बुडव्यांना मी जाहीर सांगतो की तुम्हाला धर्म माफ करणार नाहीत. ब्रिटिशाच्या काळात सुद्धा असे गद्दार होते.
मुघलांच्या काळामध्ये सुद्धा गद्दार होते, स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा औरंगजेबाला हात मिळणारे असे गद्दार होते. असे गद्दार म्हणून इतिहासामध्ये तुमची नोंद असेल. जर तुम्ही वेगळा धर्म जर नाही नेला, धर्म बुडवण्याचं काम केलं, तर तुम्ही गद्दार म्हणून या समाजामध्ये बनले जाल. तुम्हाला कोणी स्वाभिमानी म्हणणार नाही. पुढची पिढी तुम्हाला शिया घालणार आहे. आम्ही स्वाभिमानाने आम्ही हा धर्म सांगणार आहेत, म्हणून आम्हाला पुढच्या पिढीची चिंता नाही. आम्ही पुढच्या पिढीला स्वाभिमानाने काम करणार आहेत. म्हणून आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनांना मी सलाम ठोकतो. त्यांना इथं आलेल्या सगळ्यांना मी सलाम करतो. जे इथं आले येऊ शकले नाहीत, पण त्या सगळ्यांनी फोनवर करून जो पाठिंबा दर्शवलाय त्या सगळ्यांना सलाम करतो. आणि बिलकुल येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातला 1 कोटी लिंगायत आणि देशातला 8 कोटी लिंगायत हा लिंगायत म्हणून धर्माच्या कॉलममध्ये नेईल अशा पद्धतीची अपेक्षा बाळगून मी इथं थांबतो. जय हिंद, जय बसवा, जय लिंगायत. जय गुरु बसवन्ना, जय तु जगद्गुरु बसवन्ना. ओंकारोद्भव जड़ चेतन में समरस भाव जगाने वाले, सब जन हिताय सब जन सुखाय श्रम संस्कृति को लाने वाले. शरणों के शरण श्री बसवेश महा, श्री बसवेश महा. दीन दलित में निज अभिमान जगाने वाले, स्त्रियों को सम सम्मान दिलाने वाले, अंतरंग बहिरंग शुद्ध कर लिंगांग समरस दर्शाने वाले. शरणों के शरण श्री बसवेश महा, श्री बसवेश महा. अनुभाव संसद में सम समाज रचकर, समता कायक भक्ति का संदेश सुना. लोकानुभव में शिवानुभव का जग को दर्शन कराने वाले. शरणों के शरण श्री बसवेश महा, श्री बसवेश महा. ज्योति जलाकर अंध अज्ञतम हर, वचनामृत घन अविरल बरसाने वाले. शरणों की शरण श्री बसवेश महा, श्री बसवेश महा.